नमस्कार. दिनांक 12 जुलै संध्याकाळचा ट्रक जो गोवा निर्मित मद्य विशेषतः व्हिस्की परराज्यातील मद्य अवैध मार्गे वाहतूक करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार आमचे माळशिरस टीम यांनी नाकेबंदी करण्यात आली व त्याच्यात सांगोला इंदापूर मार्गावर मळोली गावात एक अशोक लीलँडचा ट्रक 700 बॉक्ससह 750 mlच्या 700 बॉक्ससह पकडण्यात आला, ज्याची मुद्देमालाची किंमत 1,25,00,000च्या घरात आहे. ही आत्तापर्यंत सोलापूर एक्साईजमधील सर्वात मोठी कारवाई आहे आणि त्या कारवाईचं क्रेडिट नक्कीच माळशिरस टीमचं आहे. तपास अधिकारी सौरभ भोसले साहेब, निरीक्षक भवड साहेब व त्यांच्या टीमचीच ही मेहनत आहे. गोव्यातून आणि गोव्याच्या व महाराष्ट्राच्या किमतीत जो फरक आहे मुद्देमालाच्या, त्याच्यामुळे गोव्याकडील माल येत असतो, पण ह्या क्वांटिटीवर आणि माळशिरसमध्ये अपेक्षित नव्हता. म्हणजे आपल्या रेग्युलर कारवाया सुरूच आहे की पुणे विषारी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर एक्साईज ऑपरेशन समन्वय राबवत आहे, ज्याच्यात माननीय जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन साहेब यांनी सर्व विभागांचं, ज्याच्यात वन विभाग झालं, महसूल विभाग झालं, पोलीस यंत्रणा, या सर्वांच्या सहकार्याने आपली कारवाई वाढलेली आहे अवैध मद्य निर्मितीची. मात्र आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आपण एकूण 7 पथके नेमलेले आहेत व वेळोवेळी वेगवेगळ्या रस्त्यांची गस्त पाहणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एक निश्चित चांगले यश म्हणता येईल जे माळशिरस टीमने मिळवले आहे. याची पुढे कारवाईची रूपरेषा कशी असेल? सध्या तरी आता आरोपींना कोर्टात हजर केलं जाईल व पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि निश्चितच की जिथून निर्मिती झाली किंवा जी लोक आपल्या जिल्ह्यातली सामील असतील त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. निश्चितच की आता हा प्रकार वाढलेला आहे आणि ही जी मद्य लपवण्याची ट्रिक आहे ही वेळोवेळी ट्रकांमध्ये केली जाते, पण स्पेशली बॉर्डर जिल्हे जे आहेत, म्हणजे कोकण किनारपट्टीचे जिल्हे किंवा धुळे, नंदुरबार, जे की बाहेरच्या राज्यांना लागून आहे, त्या जिल्ह्यांमध्ये असा प्रकार आढळतो. सोलापूरमध्ये मात्र अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर निश्चित लक्षात येईल की त्यांनी एक छुपं कंपार्टमेंट केलेलं होतं. खात्रीशीर बातमी नसती किंवा आमची टीम खात्रीशीर नव्हती, म्हणजे संध्याकाळपर्यंत मलाही बातमी थोडी उशिरा मिळाली, कारण माल निघेल याची खात्री म्हणजे थोडी साशंकता होती. तुम्ही जर ट्रक पाहिला तर निश्चितच त्यांनीही नवीन पद्धतीचा वापर केला आहे असं म्हणता येईल. गोव्यातून महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी किती क्वांटिटी लागते, म्हणजे परवानगी किती क्वांटिटी? असे परवानगीच नाहीये. राज्य उत्पादन शुल्क हा विषयच राज्याचा असतो, त्याच्यामुळे प्रत्येक राज्याचं उत्पादन शुल्क वेगळं होतं व प्रत्येक राज्याचे मद्याला धरून असलेले नियम बदलतात. तर आपल्या महाराष्ट्रातील निर्माण झालेलंच मद्य महाराष्ट्रात वापरलं जावं असा कायदा सांगतो. त्याच्यामुळे गोव्यातील असू द्या किंवा कर्नाटकमधील असू द्या, ते अवैधच मद्य म्हटलं पाहिजे. आता ही किंमत आपण दाखवली 1.25 कोटी. ही व्हॅल्युएशन गोव्यातल्या किमतीच्या का आपल्या किमतीनुसार? आपल्या किमतीनुसार 1.25 कोटी. याची मालकावर कारवाई होऊ शकते का मॅडम? वाईनच्या मालकावर? निश्चितच. म्हणजे मूळ उखडून काढणं व तपास नीट करणं या पुढच्या अनुषंगिक स्टेप्स असतीलच आणि त्याचा निश्चितच शोध घेतला जाईल पुढच्या टप्प्यात. गोव्यापासून इथपर्यंत कितीतरी चेकिंग त्याचं कुठं सापडलं नाही का? नाही सापडलं. ते आहे सगळीकडे आपले चेकपोस्ट आहे, स्टेट एक्साईजची चेकपोस्ट आहे आणि दिवसभरात जेवढ्या संख्येने ट्रक पास होतात, तुम्ही ट्रकचा तो व्हिडिओ पाहिलेला असेल, म्हणजे प्रत्येक ट्रक थांबवून पाहणं ही खात्रीशीर बातमी असल्यामुळेच ते शक्य झालं. अदरवाईज ज्या संख्येत आपलं ट्रान्सपोर्टेशन आहे त्या संख्येत, आणि ते बाहेरनं दिसूनच येत नव्हतं, ते आमच्या टीमने तर सोडलं नाही किंवा खात्रीशीर बातमी असल्यामुळे, अदरवाईज कंपार्टमेंट असल्यामुळे माझ्या मते प्रथमदर्शनी ते कोणालाच लक्षात आलं नसतं. आजकाल गुन्हेगारही नवीन नवीन युक्त्या वापरतायत असं आपण म्हणू शकतो.